वरदायनी उजनी धरणात 46.56% इतका उपयुक्त पाणीसाठा झाला असून दुसरीकडे वीर धरणातून 4,500 क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडल्याने याचा फायदा भीमेला होणार आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरूच आहे। 20 जुलै रोजी धरण मायनसमधून प्लसमध्ये आलं होतं। पुणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीच्या वरच्या भागातील धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने त्याचा मोठा लाभ उजनीला झाला। उजनीची पातळी यामुळे वेगाने वाढण्यास मदत झाली। दरम्यान उजनीतील उपयुक्त पाणीसाठ्याची वाटचाल ही आता 50 कडे सुरू असून रविवारी सायंकाळी 6 वाजता धरणातील पाण्याची पातळी ही 494.120 मीटर इतकी होती। एकूण पाणीसाठा हा 2509.28 दशलक्ष घनमीटर इतका होता, तर उपयुक्त पाणीसाठा हा 706.45 दशलक्ष घनमीटर इतका होता। उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही 46.56% इतकी होती। दरम्यान दौंड इथं 26,642 क्युसेक्सचा तर पुणे बंड गार्डन इथं 17,472 क्युसेक्सचा विसर्ग होता। कालव्यात 3,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं असून बोगद्यात 900 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं आहे। दरम्यान रविवारी सकाळी दौंडचा विसर्ग हा 31,000 क्युसेक्स इतका होता, मात्र सायंकाळी त्यात थोडी घट होऊन तो 26,000वर आला। गेल्या 10 दिवसांमध्ये उजनीत एकूण 46% इतकं पाणी आलं आहे। दरम्यान वीर धरणातून दुपारी 2 वाजता 4,500 क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडण्यास सुरुवात झाली आहे। याचा फायदा संगमद्वारे भीमेला होणार आहे। सध्या सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ही शून्यवत झाल्यानं ऐन पावसाळ्यात सोलापूर शहरावर जलसंकटाचे ढग घोंगावू लागले आहेत। त्यामुळे उजनीतून भीमेच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे। एकीकडे राज्यभरात धोधो पाऊस असताना जूनचा अपवाद वगळता संपूर्ण जुलै महिन्यात सोलापूर जिल्ह्यात वरुणराजानं जवळपास दडीच मारली आहे। त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनू लागली आहे। दरम्यान वीर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानं सोलापूर शहर जिल्हावासियांना दिलासा मिळणार आहे। प्रत्येकाच्याच नजरा या आभाळाकडे लागून राहिल्या आहेत।